एमपीएससी पेपर फुटी, एमएससीआयटी परीक्षा घोटाळा व त्यामधील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धत चुकीची असणे, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा कायमची रद्द करा, सर्व निवड प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षा कायम रद्द करून ऑफलाईन घ्या, मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन, विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा. एमपीएससी पेपर फुटी, एमएससीआयटी परीक्षा घोटाळा व त्यामधील निवड प्रक्रियेतील चुकीची पर्सेंटाईल पद्धती यासह शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा कायमची रद्द करा, सर्व निवड प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपी रद्द करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. आज धुळे शहरात क्युमाइन क्लब या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरात सध्या नेट पेपर फुटी, महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा रद्द, एमएससीआयटी परीक्षेतील पर्सेंटाईल घोटाळा याबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये यावरून संताप पसरला असून मात्र तरुणांच्या भविष्याची खेळ सुरू असल्याने यावरून आज संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास तारा राणी ज्येष्ठ नागरिक संघ, समाजवादी पार्टी पक्ष, त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला, या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी महाराष्ट्रामध्ये एमपीएससी पेपर फुटी, एमएससीआयटी परीक्षा घोटाळा व शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात सरकारची भूमिका जनहिताची नाही, तरी संभाजी ब्रिगेड व या विषयावर अत्यंत गंभीर आक्षेप घेत या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष हेमंत बडक, जिल्हा सचिव महेश पाटील, कॉम्रेड एल.आर. राव, हरिश्चंद्र लोंढे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, बी.एन. पाटील, भूषण बागुल, नरेश शिरसाट, नितीन पाटील, नंदू आयरराव, नितीन जाधव, डॉक्टर नागेश पाटील, डॉक्टर सुलभा कुवर, वासुमती पाटील, नूतन एच. पाटील, उषा नांद्रे आदी सर्वच या ठिकाणी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज दादाजी आखरे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शैक्षणिक भवितव्याला तिलांजली दिली जात आहे सरकारकडनं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून, त्याचा निषेध करण्याकरता, धिक्कार करण्याकरता राज्यव्यापी धरणे आंदोलनाची आखणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील धुळे शहरात धरणे आंदोलन हे करण्यात आलेलं आहे. धरणे आंदोलनाचा मुख्य विषय मी या ठिकाणी तुम्हाला वाचून सांगतो की या ठिकाणी एमपीएससी पेपर फुटी, एमएससीईटी परीक्षा घोटाळा, त्यामधील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी या रद्द करणे आणि सर्व निवड प्रक्रियातील ऑनलाईन परीक्षा पद्धती कायमची रद्द करून ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेणे या मागण्या संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे मुख्यत्वे करण्यात येत आहेत. यातील जी प्रमुख पहिली मागणी आहे ती मागणी अशी की एमपीएससीचे जे पेपर फुटी प्रकरण आहे ते दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने जर पेपर फुटी करून जर एमपीएससी अधिकारी या ठिकाणी जर निवडले जातील तर असे भ्रष्ट अधिकारी जे नोकरी आधीच भ्रष्ट असतील तर नोकरीनंतर ते आपल्याला कशा पद्धतीने सेवा देतील याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. दुसरा विषय जो आहे तो एमएससीईटीच्या परीक्षा, याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती घोटाळे यांची मालिका दिवसेंदिवस मोठं रूप घेत आहे आणि या पेपर फुटी प्रकरणाच्या ज्या मालिका आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. तिसरा विषय जो आहे टीईटी परीक्षा, या टीईटी परीक्षेमुळे केवळ शिक्षकच नाही म्हणजे विद्यार्थीच नाही तर शिक्षक देखील गांगरलेले आहेत. त्याच्यामुळे टीईटी परीक्षा ही कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडकडनं करण्यात येत आहे. विषय क्रमांक 4, देशातील सर्व विद्यार्थी KG to PG पर्यंतचे जे शिक्षण आहे ते मोफत दिलं गेलं पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीने EBC सवलत होती त्या पद्धतीने KG to PG हे शिक्षण देखील मोफत दिलं गेलं पाहिजे अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडकडनं करण्यात येत आहे. आणि पुढची जी मागणी आहे, UPSC सारख्या महत्वाच्या परीक्षेला बगल देऊन लॅटरल एंट्रीची जी घुसखोरी सरकारने सुरू केलेली आहे ती सुद्धा तात्काळ बंद करण्यात यावी, या लॅटरल नियुक्त्या बंद करण्यात याव्या अशी देखील मागणी आहे. आणि शेवटची जी मागणी आहे
जगाला आदर्श असणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास NCERTच्या इतिहासातून वगळण्यात आलेला आहे आणि तो वगळण्याचं पाप केंद्र सरकारने केलेलं आहे। त्या सर्व पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास असेल त्याच पद्धतीने इतर राष्ट्रपुरुष महापुरुष यांचा जो खरा इतिहास असेल तो NCERTच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करावा, अशा 6 मागण्यांना घेऊन आजचं हे धरणं आंदोलन आम्ही करीत आहोत। मोहतरम बुजुर्गों और दोस्तों, यहाँ पर आए हुए लोगों को देखकर मुझे ये एहसास होता है कि आज भी लोग जिंदा है, वरना जो देश का माहौल है उस माहौल के अंदर हक की आवाज उठाना भी गुनाह कर दिया गया है। ऐसे हालात के अंदर मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और एक दो मिसरे के साथ अपनी बात को खत्म करता हूँ कि इनको देखकर लोग कहेंगे कि ऐसे रहा करो के करे लोग आरजू, ऐसे रहा करो के करे लोग आरजू, और ऐसे चलन चलो की जमाना मिसाल दे। जय जिजाऊ। मी डॉक्टर सुलभा कुवर, आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेड आणि तारा राणी महिला ज्येष्ठ संघाच्या महिला संभाजी ब्रिगेडने आज जे काही आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत। आणि आज देशात काय चाललेलं आहे, जे नीटची परीक्षाचे पेपर फुटत आहेत, UPSCचे परीक्षेचे पेपर फुटत आहेत, TET परीक्षेचे पेपर फुटत आहेत, हा सगळं देशात सगळा शिक्षणाचा जो काही बट्ट्याबोळ चाललेला आहे हा थांबवा आणि शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा असे ते नारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे। त्या संभाजी ब्रिगेडला आम्ही तारा राणी महिला ज्येष्ठ संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत आणि या निष्क्रिय सरकारचा धिक्कार करत आहोत की जे काही चाललेलं आहे, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही न्याय हक्कासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेली आहे आणि संभाजी ब्रिगेड जेव्हा जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे राहणार आहोत आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। भारत देश, भारताचं संविधान आणि संभाजी ब्रिगेड धुळे महाराष्ट्रामध्ये हे जे अमानवी पद्धत जे दिल्लीमध्ये झालेलं आहे, विद्यार्थ्यांवर जे आपले नागरिक आहे, संविधानिक हक आहे, त्याच्यावर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस हल्ला केलेला आहे। आमचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आणि CITUचं स्पष्ट म्हणणं आहे। आणि हे जे करताय, एक आपला देशाला ते विकूनच टाकले, माती पाणी सुद्धा विकून टाकले, शिक्षण सुद्धा विकून टाकलेलं आहे आणि विद्यार्थीवर आता हल्ला करता आहे, म्हणजे शहीद झालेले जे लोक जे आहे त्यांच्यावर त्यांनी हल्ला केलेला असा आहे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे, हे जे तुम्ही केसेस केलेला आहे त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड धुळे यांनी हा उचललेला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी धुळे नंदुरबार आणि CITU धुळे नंदुरबार आपला सोबत आहे। कुठलाही आणि कसलाही अत्याचार असेल आम्ही तुमच्या सोबत आहे। त्या 2 शब्द बोलून इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।